मोशी येथील कांदा भाजीपाला मार्केटमध्ये अज्ञात चोरट्यांनी लाखोंचा माल लंपास केला आहे. 5 सप्टेंबरच्या मध्यरात्री 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. गाळा क्रमांक 34 अर्जुनदास छगनमूळ येथून 199 जेमिनी तेलाचे डब्बे, अंदाजे 3 लाखांचा मुद्देमाल तसेच गाळा क्रमांक 8 शांती ट्रेडिंग मधून जवळपास 4 लाखांचा ड्रायफ्रूट चोरीस गेला. इतर 2 दुकाने धरून एकूण 20 ते 25 लाखांचा माल चोरट्यांनी नेल्याची माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या मार्केटमध्ये 15 ते 16 सिक्युरिटी गार्ड असूनही चोरी झाली. घटनेच्या रात्री केवळ 5 गार्ड ड्युटीवर होते. त्यापैकी एक गार्ड चौकशी दरम्यान तिथून पळून गेला अशी माहिती समोर आली आहे. या मार्केटला एकच प्रवेशद्वार असल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न निर्माण झाले आहेत. या गंभीर घटनेबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जमादार यांनी सांगितलं की प्रकरणाचा तपास सुरू आहे. मात्र एवढ्या मोठ्या कडक निगराणीखाली असतानाही एवढी मोठी चोरी कशी घडली याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आपण आता गाळा क्रमांक मार्केट यार्ड या ठिकाणी जे 4 दुकानांची चोरी झालेली आहे त्यातल्या अजून आपण दुसऱ्या दुकानामध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहोत. शांती ट्रेडिंग कंपनी या ठिकाणी दुकान आहे. आपण त्याच मालकांकडून जाणून घेणार आहोत. काय सांगाल दादा, आपल्या दुकानामध्ये कधी चोरी झाली आहे? आपल्या दुकानामध्ये 5 तारखेला रात्री 2 वाजता ड्रायफ्रूट मध्ये चोरी झाली होती आणि लॉक तोडलं होतं. आतमध्ये म्हणजे ड्रायफ्रूट, खारीक, खजूर, सिगरेट हे सगळं नेलं होतं रात्री आणि कॅश नेला. कितीचा माल गेलाय आपला? साधारण 3.5 ते 4 लाखाचा. 4 लाखाचा. काय काय नेला? अजून फक्त ड्रायफ्रूट घेऊन गेले का अजून काय दुसरं काही? नाही, ड्रायफ्रूटच जास्त करून नेला. मुद्देमाल काही पैसे वगैरे शिल्लक घेतला होता ना. किती होते? 20 ते 25 हजार होते आणि आमच्या मालकांचा होता एक इथं बॅग होता त्यात 85 हजार रुपये होता कॅश होता रोख. ते इथं मार्केटचं भाडं भरायला आणलं होतं. सीसीटीव्ही आहे का नाही आपल्याला? सीसीटीव्ही होता, ते फोडलं आणि ते घेऊन गेलं सोबत. सीसीटीव्ही पण सोबत घेऊन गेले? सगळं रेकॉर्डिंग वगैरे इथं काहीच ठेवलं. तुम्हाला किती वाजता समजलं हे? आम्हाला सकाळी 7 वाजता. काय समजलं तुम्हाला नक्की? आम्ही आले की लॉक दोन्ही फोडलेले होते आणि मालाचं हे सगळं केलं होतं. किती वर्षापासून दुकान आहे तुमचं इथं? तर आपलं दुकान असं नवीनच आता केलंय. 15 ते 20 दिवस झालेत. बरं. 20 दिवसामध्ये झालं. हो. कुणावरती शंका आहे का आपली? शंका असं कुणावरती नाहीये, पण आता सगळं कमीत कमी 4 दुकान असं फोडलंय. म्हणजे तुम्ही चौकशी केली का सिक्युरिटी गार्डला वगैरे सगळ्यांना? हो, ते पोलीस कंप्लेंट केलंय आम्ही. पोलिसांनी येऊन सगळं चौकशी केलंय. त्यांचं ते कारवाई चालू आहे. सिक्युरिटी गार्डने काय सांगितलं? ते म्हणते आम्हाला माहित नाही. कुठे होते त्या रात्री? ते रात्री गेटावरतीच बसते. 4-4, 5-5 सिक्युरिटी बसते. इकडे पेट्रोलिंगला पोलीस येतात का इकडं? पोलीस तर असं कधी बघितलं नाही रात्री. तर अशी कधी मागणी केली का पेट्रोलियमला गाडी यावी या ठिकाणी, पोलिसांची गाडी पण चक्कर मारावी इकडे संध्याकाळी? नाही, असं मागणी अजून केला नव्हता अगोदर. असं कधीच काय झालंच नाही. आपलं काय नाव? माझं नाव गजेंद्र. पूर्ण नाव? माझं नाव गजेंद्र चौधरी. होऊ शकतं हे दुकानचे मालक आहेत, हे सुद्धा सांगतात 4-4.5 लाखाचा या ठिकाणी जे ड्रायफ्रूट, काजू, बदाम जे यांनी ठेवलेलं होतं आणि 85,000 रुपयाची कॅश यांच्या दुकानातून मुद्देमाल या ठिकाणातून चोरांनी घेऊन गेल्याचं आपल्याला ते सांगत आहेत. नमस्कार, दैनिक राज्य लोकतंत्र आपले सर्वांचं स्वागत आहे. आता आपण आहोत मोशी बोराडी वस्ती या ठिकाणी असलेलं जे भाजी मार्केट आहे या ठिकाणी आपण आता सध्या आहोत. या ठिकाणी 199 तेलाच्या डब्याची चोरी झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं, ऐकायला मिळत आहे. आपण त्याचीच माहिती घेण्याकरता आपण या ठिकाणी आलेलो आहोत. हे अर्जुनदास छगनमूल किराणा मालाचे होलसेल व्यापारी या ठिकाणी यांचं गोडाऊन आहे. गाळा नंबर 34 या ठिकाणी आपण माहिती घेण्याकरता आलेलो आहोत. आपल्याला माहिती मिळाली होती या ठिकाणी 199 तेलाचे डबे चोरीला गेलेले असल्याचे आपल्याला त्यांनी फोनवरती आपल्याला सांगितलं होतं. तीच माहिती घेणार आहोत आपण या ठिकाणी. किती तारखेला झाले? शुक्रवारी. तर तुमच्या दुकानात पण झाले? कितीचा माल गेला तुमच्या दुकानातून? लगभग 1.5 लाख का माल आहे. 1.5 लाख रुपयाचा माल गेलाय. बर. पोलीस आले होते चौकशी करायला? आले ना. FIR बी दर्ज करा. साधारणतः किती दुकानांमध्ये चोरी झाली? 2-4 दुकान. 4 दुकानांमध्ये. तुम्ही चौघांनी पण कंप्लेंट केली? केले ना. काय सांगितलं तिथं? उन्होंने बोला कार्रवाई चालू है, करेंगे कुछ. हाँ.
तो फिर हमने कंप्लेंट देके वापस आ गए, अभी तो कोई कार्रवाई चालू नहीं हुई है। नहीं हुए? नहीं ना, क्या बोले उन्होंने? क्या काम कर रहे होगा, पकड़ेंगे ऐसा बोल रहे हो। कब एफआईआर कब दर्ज करी आप? जिस दिन चोरी हुआ उस दूसरे दिन। दूसरे दिन किया। कितने बजे चोरी हो गई होगी? चोरी रात को 2 से 3 बजे के बीच में ही हुआ है। 2 से 3 बजे। यहाँ पे सिक्योरिटी नहीं है क्या? सिक्योरिटी है ना, 8-9 जन है। उस दिन कितने जन थे? अभी वो तो बोल रहे हैं 4 जन थे, पर अभी वो कुछ बोल ही नहीं रहे, हम क्या कर सकते हैं। कुछ बोल नहीं रही। आपको क्या लगता है किसने किया होगा ऐसा? तो हमको अभी कैसे अनुमान कैसे लगा आप सकते क्या करते हो यहाँ पे? हैं। वहाँ मेरे भाई का दुकान है, दुकान में काम करता है। आपका कितने का माल गया है? हमारा लगभग 1.5 लाख का माल इनका है। कितना गया होगा? इनका 199 डब्बा है, तो 4-4.5 लाख के आसपास गया। सिक्युरिटी गार्ड आहेत या ठिकाणी आता महिला सिक्युरिटी गार्ड आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. ताई काय सांगाल, या ठिकाणी फ्रायडेला म्हणजे परवा रात्री चोरी झालेली आहे की तुम्हाला माहिती मिळाली असेलच हं? तर संध्याकाळी किती सिक्युरिटी गार्ड आहेत आणि दिवसा किती सिक्युरिटी गार्ड आहेत? फर्स्ट शिपला 14 आहेत आणि नाईटला 10 आहेत. म्हणजे 10चा पॉइंट होता, पण त्या दिवशी 4च जण आलती कामाला. तर तुम्ही माहिती विचारली का ते 4 जण कुठे होते काय नाही? एक ह्या गेटला होता, मेन गेटला, एक त्या आउट गेटला पलीकडे एक, आणि इकडे हे एक गेटला एक. 3 असे होते आणि आतमध्ये एक राऊंडला होता. राऊंडला एक हम्म. इकडे पोलीस प्रशासनाची जी पेट्रोलियमची गाडी असते ती गाडी इकडे येते का संध्याकाळी? संध्याकाळी येते ना, रात्री 12, 11, 12 वाजता येते. कारण की नाईटला म्हणजे वॉचमॅन असतात ना, आणि सेकंड शिपला असतात 6, मग ते सांगतात आम्हाला येते म्हणून. बरं, दुसरा मार्ग कुठे बाहेर पडण्याकरता? दुसरा मार्ग कोणता आहे? नाही, हाच आहे. म्हणजे हे एक गेट आणि ते हा. एक गेट? हा एकच मेनच गेट आहे. इथून आउट पण इन पण दोन्ही पण होतं. आउट आणि इथूनच हा. होतं. म्हणजे बाहेर पडण्याचा मार्ग प्रश्नच येत नाही. मार्गच येत नाही नाही. दुसरा. बरं, तुम्ही किती वर्षापासून इथे ड्युटी करता? मी 2019 पासून. 2000. या आधी कधी अशी घटना घडली होती? नाही कधीच नाही. नाही, फर्स्ट टाइम आहे. पण तुम्ही अंतर्गत काही माहिती घेतली का की बाबा नेमकं कसं झालं असेल, काय झालं असेल? काही तुमच्या सिक्युरिटी गार्डशी तुम्ही बोललात का? त्यांनी एवढं काय आम्हाला सांगितलं नाही, कारण की आम्ही फर्स्टला असतो ना. आणि नाईटवाले ते आमचे सर, मोठे सर आलते, त्यांनीच बघितलं काय ते. आमचं काय नाही बघितलं. तुम्हाला कळालं का माल कितीचा गेला आहे, काय गेला आहे? एवढं काही कळलं नाही, पण ते लोक म्हणतात की भरपूर माल गेलाय. त्या दिवशी एक आलता, तो म्हणत होता 2-3 लाखाचा माल गेलाय माझा. म्हणजे 4 दुकानं फोडलेत ना त्यांनी. बरं, म्हणजे आता डेला किती? तुम्ही काय करता इथं? सिक्युरिटीमध्येच आहे. सिक्युरिटी मध्येच आहात का? किती वर्षापासून आहेत? 3 वर्ष झाले. 3 वर्ष झाली. काय ही घटना अशी घडली का या आधी कधी? नाही, आधी काही तुम्ही नाही. तुमच्या कार्यकाळामध्ये इथं कधी घडली का? नाही, मला 3 वर्ष अगोदरचे आहेत, मी त्याच्यानंतर लागलेले. बरं, म्हणजे तुम्ही आता 3 वर्षापासून इथं आहात. तेच मी सकाळी 7ला ड्युटीला आले त्या दिवशी, म्हणजे मला लवकर बोलवतं ह्या नव्हत्यांना. हा. त्यामुळे मग ते तो तिथला माणूस आला, मुलगा दुकानवाला नाही का, मला म्हटलं की हिंदीत बोलला मला हा. की नाईटला कोण होतं, कोणता इधर. म्हणलं का काय झालं? तो म्हटला की आमच्या दुकानाचं कुलूप कुणीतरी काढलेले. हा. मग त्याच्यामुळे लगेच मी सुपरवायझरला फोन लावला, सर अहो असा एक मुलगा आलाय तो दुकानवाला, हा. तो असं बोलतोय म्हटलं. मग त्यांच्याशी बोलला तो, आणि तेवढं बोलून मग आतमध्ये गेले. आणि आमचं कसं, आम्हाला ड्युटी सोडून जाता येत नाही ना कुठं, त्यामुळे म्हणजे एवढंच. संध्याकाळी किती? 10 आहेत. हा, आणि संध्याकाळी डेला? 10. डेला किती? डेला 11-12 आहेत वाटतं मला पण. काय म्हणलं, तुमचं अजून सिक्युरिटी वाढवायला पाहिजे का? हो, वाढवायला पाहिजे. वाढवायला पाहिजे, सिक्युरिटी वाढवायला पाहिजे का? तर सिक्युरिटीचा विषय नाही. पेमेंट टायमावर दिला हा. तर मग सिक्युरिटी बरोबर सगळे येतात. मग पेमेंट मिळालं नाही म्हणून सिक्युरिटी वाल्यांनी काय केलं असेल का? तसं नाही सर, तसं कसं करणार? नाही, तुम्ही म्हणता ना पेमेंटचा प्रश्न मांडलाय तुम्ही. हा. पेमेंट मुळे जर काही त्यांच्या मनामध्ये काही आलंय का? म्हणजे सिक्युरिटी त्याच्यामुळेच येत नाहीत ना मग कामाला, नाईटवाले. असं आहे का? म्हणजे पेमेंट मुळे सिक्युरिटी गार्ड येत नाही. आता म्हणजे कसं 2 महिन्याचा पगार नाही झाला ना आमचा, जुलैचा, परत ऑगस्ट महिना भरला, त्याच्यामुळे सिक्युरिटी येत नाही कामाला. बघू शकता, हे सुद्धा यांचा प्रश्न मांडत आहेत की सिक्युरिटी गार्डला सुद्धा पगार कमी आहे, त्यामुळे सिक्युरिटी गार्ड टायमावर पगार होत नाही असं यांचं म्हणणं आहे. सिक्युरिटी गार्डला सुद्धा नियमितपणे जर पगार, व्यवस्थित पगार दिला, वेळेच्या वेळेला दिला, तर हे अशी घटना घडणार नाही असं यांचं एक वैयक्तिक मत त्यांनी मांडलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांचा असा दृष्टिकोन नाही की आपल्याला पेमेंट मिळालं नाही म्हणून अशी घटना घडली, तर त्यांनी त्यांचं एक वैयक्तिक मत मांडलेलं आहे. एवढे सिक्युरिटी गार्ड असताना सुद्धा त्या दिवशी संध्याकाळी फक्त 5 सिक्युरिटी गार्ड होते. त्या 5 सिक्युरिटी गार्डच्या निगराणीमध्ये सुद्धा जवळपास 20 लाख रुपयाचा मुद्देमाल या ठिकाणी चोरीला गेलेला आहे. मार्केटमध्ये आहोत. माझ्या पाठीमागे पाहताय तुम्ही, हे दुकान आहे, किराणा दुकान आहे, होलसेल मोठं दुकान आहे. या मार्केटमध्ये फ्रायडेला संध्याकाळी साधारणतः 3 ते 4च्या दरम्यान या ठिकाणी चोरी झाल्याची आपल्याला माहिती मिळाली होती. तीच आपण माहिती जाणून घेण्याकरता आपण या ठिकाणी आलेलो आहोत. हे जे शटर आहे, थोडस खाली घ्या शटर, थोडस
शटर घ्या थोडंसं खाली. हे जे शटर आहे या शटरचं लॉक तोडून या ठिकाणी हे आपण पाहू शकता त्यांनी परत वेल्डिंग करून घेतलेलं या ठिकाणी आहे. कारण त्यांना व्यवसाय करायचा आहे, त्यांना उघडे ठेवता येणार नाही. हे जे वेल्डिंग त्यांनी केलेलं आहे, चोराने वेल्डिंग पूर्ण या ठिकाणी जे लॉक होतं ते लॉक तोडून या दुकानामध्ये चोरी केल्याचं आपल्याला या दुकानदाराचे मालक जे आहेत त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्यांच्या दुकानामध्ये जे काय काजू सीसीटीव्ही जे आहेत ते या ठिकाणी चोरी केल्याचं सांगतात. काय सांगाल, तुमच्या दुकानामध्ये चोरी झालेली आहे? हाँ, चोरी 5 तारीख को शाम को हुआ था। सेंटर तोड़ा था चोरों ने और काजू लेके गए 50 किलो और डीवीआर लेके गए, वाईफाई लेके गए और थोड़ा बहुत सिगरेट था वो भी लेके गए और जितना भी चिल्लर था बस 20-25 हजार 30 हजार लमसम चिल्लर रहता है होलसेल दुकान में, उतना सब चिल्लर उठा के लेके गए थे। और आपको कितने बजे? हमको सुबह 7 बजे मालूम चला था। हम रोज 8 बजे दुकान खोलते हैं, 7 बजे हमारा कोई दोस्त था अंदर बाहर आया इधर मंडी के अंदर सब्जी लेने के लिए, तो उसने बताया कि बोला अपना सेंटर टूटा हुआ है। तो हम घर से आए भाग के और देखा तो सेंटर खुला हुआ था और अंदर से माल भी गायब था। साधारण कितने का माल गया होगा? लमसम रहेगा तो भी 1.5 लाख का माल गया रहेगा। आपको किस पे शक है? क्या कोई नहीं, यहाँ यही वाला? नहीं, अपना शक किसी पे भी नहीं है। हाँ। ऐसा आइडिया नहीं है कौन हो सकता है शक। अपना प्रबंध इधर सिक्योरिटी गार्ड वाले रहते हैं, हम उसके भरोसे पे भी कभी एक लोग लगा के जाते तो भी कभी नहीं हुआ। ये बार हुआ, उस टाइम दोनों लोग था, दोनों लोग भी तोड़ के लेके गए। इसके पहले कभी हुई कि नहीं, उसके बाद 3 साल से दुकान चालू है, कभी भी घटना नहीं हुई है। कितने सिक्योरिटी गार्ड है यहाँ पे? इधर लमसम अभी ये बता रहे 7-8 सिक्योरिटी गार्ड रहते हैं हमेशा। रहते हाँ। हैं। पूरा कितना यहाँ पे ये है? पूरी दुकानों में सबका मिला के लमसम मेरे ख्याल से 15 लाख का माल गया रहेगा। 4 दुकानों का ताला टूटा है उस दिन रात। आपकी दुकान से क्या क्या गया है? हमारी दुकान से 50 किलो काजू और सिगरेट बहुत सारी गई है और चिल्लर वगैरह और 10 का 20 का नोट, 50 का नोट, 100 का नोट ये रहता है हमेशा गले के अंदर, वो सब निकल लेके एफआईआर दाखिल हो गई हाँ, है? एफआईआर क्या किया बोले है। पुलिस? बोला मिल जाएगा ऐसा हमको बताया। कब दाखिल हो गया? 6 तारीख को उसी टाइम। बाद में हाँ, आपने मिले क्यों? हाँ जाके मिले ना, वो आए थे कार्रवाई करते हैं। वहाँ यहाँ पे आए थे क्या? नहीं, उसके बाद में नहीं आए वापस, कल नहीं आए और आज भी नहीं आए। नाही आहे. आपण पाहू शकताय कशा प्रकारे या ठिकाणी जवळपास 15 ते 20 लाख रुपयाचा मुद्देमाल या ठिकाणी चोरांनी चोरून नेल्याचं आपल्याला या ठिकाणी जे दुकानचे मालक आहेत त्यांनी आपल्याला प्रतिक्रिया दिलेली आहे. जे मार्केट आहे जसं गुलटेकडी मार्केट, शेवाळवाडी मार्केट ज्याप्रमाणे आहे त्याचप्रमाणे या भागामध्ये पिंपरी चिंचवड शहरामधलं सगळ्यात मोठं मार्केट मानलं जातं हे बोराडी वस्तीचं मार्केट. भाजी पाला, किराणा व्यापारी, तेल या प्रकारे या ठिकाणी जे मिळतं, तर या अशा मोठ्या मार्केटमध्ये जर या ठिकाणी चोराने डल्ला मारला असेल तर पोलीस प्रशासन नक्की काय करत आहे, इथली सिक्युरिटी नक्की काय करत होती ती सुद्धा आपण जाणून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत. दैनिक राज्य लोकतंत्रासाठी सिद्धांत चौधरी, पिंपरी चिंचवड.